सौ नलिनी मॅडम, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी विद्यापीठाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि अमर हबीब सरांचा परिचय करून देण्याची विनंती मी संजय शिंदे यांना करतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या या सभागृहात उपस्थित सर्व आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्रोफेसर बी.ए. चोपडे सरांनी यावर्षी आवर्जून शिवजयंतीला एक वेगळा उपक्रम राबविला आहे. आपल्याला माहिती की शेतकऱ्यांची यावर्षीचा दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी आत्महत्या आणि या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी काय भूमिका होती हे मांडण्यासाठी तेवढ्याच ताकदीचे वक्ते आपण बोलवलेले आहेत. अमर हबीब सरांचा आणि विद्यापीठाचा किंवा चळवळीचा एवढाच संबंध असं नाही, तर नामांतराच्यासाठी जो लॉंग मार्च निघाला होता योगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली, त्याचा हा महाराष्ट्राचा एक वक्ता आहे. मूळ उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर मधून जी मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण ओळखतो त्या अंबाजोगाईमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातून अमर हबीब आलेले आहेत. अमर हबीब यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ज्या काळामध्ये जाती अंतर्गत विवाह चालायचे किंवा आंतरजाती विवाह सुद्धा तुरळक व्हायचे त्या काळामध्ये आंतरधर्मीय विवाह त्यांनी केलेला आहे. नामांतर चळवळीत सहभाग घेतला. दैनिक लोकसत्ता, दैनिक मराठवाडा, दैनिक देशोन्नती या दैनिकांमध्ये नियमित सदराचं लेखन सर आनंद भालेरावांचं, त्याच्या लातूर आवृत्तीचं संपादक पद सरांनी निभावलेलं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी ज्यांनी चळवळ सुरू केली त्या शरद जोशी यांच्या सोबत शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून सोबत राहिलेले आहेत सर. याबरोबरच सरांनी 8 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. शेतकरी संघटक नावाचं जे साप्ताहिक आहे त्याचं संपादन सरांनी केलेले आहे. छात्र युवा संघर्ष वाहिनी याच्यामध्ये काम केलेले, जो मराठवाडा विकास आंदोलन आहे आणि ज्याची निर्मिती म्हणून आपल्या औरंगाबादला हायकोर्ट आणि परभणीला जे आज वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने कृषी विद्यापीठ ओळखलं जातं त्या दोन्ही आंदोलनामध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे. याबरोबरच महाराष्ट्र आंतरभारती या संस्थेचे सर राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम करतायत. बालभारती जी आपले अभ्यास नियामक जिल्हा 13व्या शतकामध्ये, तर त्या ग्रंथाच्या नावाने कवितेचं वाचनालय ग्रंथालय अंबाजोगाईमध्ये सरांनी सुरू केलेलं आहे. आणि एखाद्या कार्यकर्त्याचा गौरव किती मोठा वाहिलेला आहे असा वेळ प्रसंगी लाट्या खाट्या खाणारा आणि इंद्रजित भालेरावनं शिक बाबा शिक, कुणब्याच्या पोरा लढायला शिक असं सांगण्यापूर्वीच हा कुणब्याचा पोरगा लढायला उभा राहिलेला आहे आणि गेली 40 वर्ष लढतो आहे. त्यांची लढाऊ गाथा आज आपल्या समोर मांडणार आहेत. तर मी या निमित्तानं त्यांचा परिचय इथं थांबवतो आणि आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की आज एक वेगळी मांडणी आपण सर्वजण ऐकणार आहोत. त्या निमित्तानं मी सरांचं देखील हार्दिक स्वागत करतो. छत्रपती शिवरायांच्या 345व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आदरणीय व्यासपीठ, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रोफेसर चोपडे सर, कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इथं उपस्थित असलेले माननीय अमर हबीब साहेब, बीसीडी डायरेक्टर काळे सर, सीईओ प्रोफेसर रुलेकर सर, संचालक विद्यार्थी कल्याण डॉक्टर सुहास मोराळे, विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक मित्र, विद्यार्थी मित्र, लोक प्रतिनिधी, मीडिया पर्सन्स, पत्रकार मंडळी आणि विद्यापीठाचे सर्व कर्मचारी मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त इथे एकत्र आलेलो आहे. शिवरायांच्या बाबतीत त्याचा इतिहास आपणा सर्वांना विदित आहे. तरी सुद्धा 1-2 मुद्द्याच्या संदर्भामध्ये मला इथं बोलावंसं वाटतं की आज सेक्युलरिझम या शब्दाच्या संदर्भामध्ये फार चर्चा होते. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम आहे तो अस्तित्वात होता. शिवरायांचं मंत्रिमंडळ जर लक्षात घेतलं तर त्यामध्ये त्यांचे विविध अधिकारी, विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत होते आणि मावळे हे तर अतिशय सामान्य लोक, डोंगर कपाऱ्यात राहणारे, शेती करणारे, अतिशय गरीब लोक.
ज्यांना शिवरायांनी उत्स्फूर्तपणे स्वराज्य बांधणीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना मोटिवेट केलं, एनकरेज केलं आणि अशा प्रकारे स्वराज्याची मुहूर्तमेढ सामान्य माणसाच्या हातून त्यांनी रोवली. हे महाराजांचं दृष्टिकोन आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो उद्योजकता. महाराज हे खऱ्या अर्थाने उद्योजक होते. धाडशीपणा हा त्यांचा सर्वात महत्वाचा गुण. आणि म्हणून आपण असं म्हणतो की जो जो रिस्क घेत असतो, जो जो धाडस दाखवत असतो, महाराज हे कमालीचे धाडशी होते. अनेक स्वाऱ्या त्यांनी स्वतः केलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वीची युद्ध जी व्हायची समोरासमोर व्हायची आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जीवाचा धोका असायचा, तरी सुद्धा म्हणजे तळ हातावर आपले प्राण घेऊन ते लढत होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी विविध प्रकारचे उपक्रम, किल्ल्यांची बांधणी केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला जाणवतो. आणि विविध उपक्रम त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी सुरू केले. जलसिंचनाचे प्रकल्प जे आहे ते सुद्धा राबवले सर्वसामान्य जनतेसाठी, रयतेसाठी. आणि म्हणून रयतेचे खऱ्या अर्थाने ते राज्य होते. म्हणजे रयत म्हणजे सामान्य प्रजा, हे लक्षात घ्या. समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, महाजन आणि सामान्य रयत. तर महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे प्रशासक. आणि एका लेखकाने त्यांना मॅनेजमेंट गुरु असं म्हटलेलं आहे. क्रायसिस मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट काय आहे ते महाराजांचा इतिहास जर आपण अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल. आता दुष्काळ पडलेला आहे आणि अजून सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही हे आपल्याला विदित आहे. दुष्काळ पडला तर काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपले जे अधिकारी आहेत, सुभेदार आहेत, या सर्वांना त्यांनी सूचना दिलेल्या इतिहासामध्ये याचे आपल्याला दाखले मिळतात. आणि म्हणून एखादं संकट निर्माण झालं, क्रायसिस निर्माण झाला तर तो कसा मॅनेज करायचा. उदाहरणार्थ छोटंसं उदाहरण आहे की उन्हाळ्यामध्ये आपण गवताच्या गंजी ठेवत असतो शेतकरी शेतामध्ये, तर त्याला आग लागू शकते आणि आग लागण्यासाठी कारणीभूत छोटासा उंदीर होऊ शकतो. म्हणून अतिशय सूक्ष्म अवलोकन महाराजांनी केलेलं आहे. आणि तशा प्रकारची सूचना आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहे की सर्वसामान्य जनतेची, कुणब्याची, शेतकऱ्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा लढाईवर ते जात असत तर सैनिकांना अशा प्रकारच्या सूचना असत की शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रकारच्या शेतमालाला, भाजीला या सैनिकांनी हात लावू नये, कुठल्या प्रकारचं नुकसान करू नये. तर अशा प्रकारची अतिशय कमालीचा दक्ष हा राजा होता. आणि म्हणूनच जयंती आपण का साजरी करतो, पुण्यतिथी आपण का साजरी करतो, केवळ परंपरा म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण साजरे करू नये या मताचा मी आहे. तर या महापुरुषांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला जे दाखले मिळतात, त्याचे खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं आचरण आपण जर केलं तर या जयंतीचं आपण जे स्मरण करतोय, आपण साजरी करतोय, त्याचं खऱ्या अर्थाने चीज होईल असं मला वाटतं. या निमित्ताने एवढंच मी बोलू इच्छितो. अमर हबीब साहेब महाराजांच्या चरित्रावर, पूर्ण इतिहासावर प्रकाश टाकणारच आहेत. आणि म्हणून या प्रसंगी मी थांबतो. धन्यवाद. केला जातो जगाने ज्यांची नोंद घेतली अशा या शिवरायांच्या कार्याची गरज महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आणि जगालाही आहे. बदलत्या काळाबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाची, त्याच्या योगदानाची नितांत गरज असते. हाच धागा पकडून विद्यापीठाने यावर्षी शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती आज या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आणि मग आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक आदरणीय अमर हबीब विनंती करतो की आपण शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयाची मुंकन आपल्यासमोर करावी. मी हे संबोधन जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण शिवाजी महाराजांवर बोलायचं असेल तर जो संवाद होऊ शकतो
तो किसान पुत्रांशीच होऊ शकतो, इतरांना हे कळले नाही. याची मला पुरेपूर कल्पना आहे. मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं तेव्हापासून मी असा विचार करायला लागलो की आपल्याला शिवाजी कुठं भेटला, माझ्या आयुष्यामध्ये शिवाजी कुठं आला. मी मुसलमान कुटुंबात जन्माला आलो. शाळेमध्ये शिकत असताना आम्हाला जेव्हा धडा आला अफजल खानाचा वध, त्यावेळेला पोरं माझ्याकडे बघायला लागली. वर्गात एकटाच मुसलमानाचा मी होतो. आमच्या बापाला काय कळलं काय नाही कळलं मला माहित नाही, पण बापानं आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आम्ही एकटे. त्यावेळेला काही कळलं नाही, पण जसं जसं कळायला लागलं तेव्हा आम्हाला असं जाणवायला लागलं की अरे हे या पोरांच्या नजरा आपल्याला अफजल खान समजत आहे. मोठ्या अडचणीचं होतं, परंतु त्या काळामध्ये ते संपलं. पुढे मी जेव्हा चळवळीमध्ये जायला लागलो तेव्हा मला वेगळा शिवाजी कळायला लागला की अफजल खान मारल्यानंतर आमची सगळी गोष्ट संपून जायची. परंतु नरहर कुरुंदकर वाचल्यानंतर मला पहिल्यांदा लक्षात आलं की अरे नुसता अफजल खान मारला नाही, नाहीतर मारला जय हो करत शिवाजी बसला असता. पण शिवाजी तिथं नाही थांबले. शिवाजीनं त्या क्षणी तुम्हाला सांगतो की हे आहे शिवाजी महाराजांचं थोरपण की एखाद्या माणसाला, एखाद्या सुभेदाराला, एखाद्या शत्रू पक्षातल्या घटकाला मारल्यानंतर आनंद उत्सव साजरा करायचा नसतो, तर स्वराज्याची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. म्हणून शिवाजी महाराज त्या क्षणात 100 दिवसामध्ये 100 मैल त्या माणसाला काबीज करून टाकले. शेकडो गावं केली. आणि कुरुंदकर लिहितात की जे 3000 घोड्यांचं सैन्य होतं ते 8000चं सैन्य शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराज नुसता अफजल खानाचा वध करत नाही, तर स्वराज्याची बांधणी करायला लागतात. आम्ही नुसत्या जयघोषामध्ये राहतो. जयघोषामध्ये राहणारा जर राहिले असते शिवाजी महाराज, तर आज आपण त्यांचा जयघोष केला नसता. त्याच्या पुढं स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं, आपल्याला देशाची अशी घडण करायची आहे आणि त्याच्यासाठी राज्य काबीज करायचं. मला जे शिवाजी महाराज भावले, म्हणजे मगाशी सांगितलं की मी इतिहास वगैरे सांगेन, मी काही कथाकार नाही बरं का. म्हणजे मला शिवाजीची कथा फार रंगून बिंगून सांगणं हे काही जमत नाही. बरेच लोक करतात. मला त्यांचं मोठं धाडसाचं कौतुक वाटतं की ज्या माणसाचा क्षणाक्षण शिवाजी महाराजाचा जीवन की मरण अशा संघर्षामध्ये असायचा, त्याच्यावर कथाकार बोलणारे हे तर कुठेतरी नोकरी करणारे प्राध्यापक असतात, डॉक्टर असतात, यांच्या जीवनाला काही धोका नाही, कोणतीच रिस्क नाही ह्याला, आणि ते मात्र आम्हाला कथा सांगत बसतात. मला ह्याचं मोठं धाडसाचं कौतुक वाटतं. पण शिवाजी महाराजांचं जर सांगायचं असेल तर माझ्या आयुष्यामध्ये जीवन मरणाचा क्षण किती वेळेला आला, प्रत्येकाला विचार करा. मला संकोच वाटतो या गोष्टीचा की आपण ही त्यांची कथेची गोष्ट सांगू शकत नाही. मी काही फार इतिहासकारही नाही, त्यामुळे मला त्या सणावळ्याही सांगता येणार नाही. मी शिवाजी महाराजांच्याकडे एक कार्यकर्ता म्हणून पाहतो आणि कार्यकर्ता म्हणून जे मला भावतात शिवाजी महाराज, तेवढेच तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात मोठा प्रश्न ह्या देशामध्ये एकेकाळी असा होता की हा देश अनेक राजांमध्ये विभागलेला होता. राज्य होती पण देश नव्हता. वतन होती पण वतन नव्हतं. वतन उर्दू शब्द, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, त्याच्यातला वतन. वतन म्हणजे देश. राज्य होती पण देश नव्हता. ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी असं लिहून ठेवलेलं आहे की राष्ट्रीय काँग्रेस तुम्ही निर्माण करू शकता, पण राष्ट्र कुठं आहे? जिथं जातीपातीमध्ये हे विभागलेले आहे. काही लोकांना आम्ही शूद्र समजणार,
काही लोकांना शत्रू समजणार, काही लोक वरच्या वर्गातले, काही लोक खालच्या वर्गातले, अशा अनेक देशांमध्ये विभागलेला हा प्रदेश, तिथं देश कुठं आहे? त्याने महात्मा फुलेंनी जो शब्द वापरला तो फार महत्वाचा. देश कधी तयार होतो? देश तयार होतो जेव्हा एकमय लोक होता. राज्य खालसा केल्याने तुमच्या सीमा तयार होतात, परंतु दिल से दिल जब मिलता है तो देश बनता है. जेव्हा दिल से दिल नाही मिळत, आमच्यामध्ये जर असे भेदाभेद राहणार, उच्च निश्चिता राहणार, शत्रुत्व राहणार, वैर राहणार, तू परका तू आमका असं भावना राहणार, तर आम्ही देश म्हणून कसे जगू शकतो? त्यांनी शब्द वापरला आणि तो कोरून घ्या आपल्या मनावर. एकमय लोक. एकमय लोक ज्या वेळेला होतात तेव्हा देश जन्माला येत असतो. आणि शिवाजी महाराजांनी याची मुहूर्तमेळ केली. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते, स्वराज्याचा संस्थापक एवढाच नाही, स्वराष्ट्राचा संस्थापक शिवाजी होता. शिवाजी महाराजांचं मूल्य काय होतं? मगाशी सांगत होते सेक्युलरिझमचं. मला असं वाटतं बरं का की सेक्युलरिझम वगैरे ह्या गोष्टी ओघाने आल्या पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नसते. शिवाजी महाराज काय दौलत खानला नेमत असताना तू मुसलमान आहेस, तू आमच्या राज्यात ये बाबा, आम्हाला हे दाखवायचंय, असं करत नव्हते. तो दौलत खान होता, तो अमुक होता, तो कोणत्या जातीचा ते पाहिलं नाही त्यांनी त्याची फक्त गुणवत्ता पाहिली. हे सेक्युलरिझम ओघाने कधी येत असतो? ओघाने आला पाहिजे. आमच्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सेक्युलरिझम हे बनवला गेला. म्हणजे जसं चिखलानी बनवतो ना आपण मूर्ती, इकडं हात लावा, इकडं पाय लावा, हे लावा, मूर्ती करायचा प्रयत्न करतो आपण, पण त्याच्यात जीव नसतो. ओघानं जे जन्माला येतं त्याच्यामध्ये चेतना असते. शिवाजी महाराजांचं जे काम होतं ते असं दिखाव्याचं काम नव्हतं की मी सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चाललेलो आहे, त्यांना काही मतं मिळवायची नव्हती त्यावेळेला. परंतु आमच्या देशामध्ये दुर्दैवानं हे झालं. मग सेक्युलरिझम येतं कधी? सेक्युलरिझम जे येतं शिवाजी महाराजांकडून मी जे शिकलो ते असं की ज्या वेळेला राजाच्या समोर प्रजा असते, रयत असते, जनता असते, शेतकरी असते, ज्या वेळेला बघा त्याच्या शिवाजी महाराजांच्या अगोदरचे आणि नंतरचे सगळे राज्य काय करायचे माहितीये का? तिजोरीकडे नजर ठेवायची. तिजोरी भरते का नाही, तिजोरीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळायचे. त्या सगळ्या राजांचे डोळे तिजोरीकडे लावलेले होते. परंतु शिवाजी महाराज हा एकमेव असा राजा होता की त्याचे डोळे प्रजेकडे लागलेले होते, रयतेकडे लागलेले. तुम्ही कुणाकडे बघून करता? म्हणजे राजकारणातले पुढाऱ्यांचं काय असतं? वर बघायचं, मुख्यमंत्री, मंत्रीपद, अमुक, जिल्हा परिषद वगैरे वगैरे. ते प्रजेकडे बघायचं नाही, पदाकडे बघायचं. तर पदाकडे बघणारे जे आहेत ते शत्रू आहेत स्वराज्याचे, स्वराष्ट्राचे. आणि जे प्रजेकडे बघतात ते आहेत शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी. हा फरक नीट लक्षात घ्या की तुमची नजर कुणाकडे आहे, तुम्ही कुणाचं हित चाहता, तुम्ही कुणासाठी हे सगळं करता. सुरत लुटायची आहे, पण कुणासाठी लुटायची आहे? तर स्वराज्यासाठी लुटायची आहे, आपल्या प्रजेसाठी, आपल्या रयतेसाठी लुटायची, आपला खजिना भरण्यासाठी नव्हे. ही गोष्ट जी आहे ती फार मार्केची आहे. त्याला जर लक्षात घेतलं तर शिवाजी महाराजांचं सगळं सामर्थ्य आपल्या समोर उघड होतं. त्यांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी वतन खालसा केले आणि वेतनदार नेमले, असे एक पॉप्युलर वाक्य आपल्याला ऐकायला येते. वतनदार जे होते, वतनदार हे आजच्या सारखेच होते. पुढारी जसे वतनदार असतात ना, आपल्याकडे तरी काय चाललेलं आहे? पुढाऱ्याचं पोरग पुढारी. हे जाता जाता ओघानं आलं म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगतो, कारण ह्याचं आकलन झालं तर शिवाजी आजच्या काळामध्ये काय रेलेव्हन्स आहे याचा संदर्भ येतो. का होतो बरं पुढाऱ्याचा पोरगा पुढारी, पुढाऱ्याचा जावई पुढारी? ही घराणेशाही कुठून आलेली आहे? तर ही घराणेशाही आली पैसे वाटण्यातून. निवडणुकीच्या मध्ये पैसे वाटायचे आणि जो चांगल्या प्रकारे वाटू शकतो मॅनेजमेंट वगैरे, तर ते त्याला पुढारी होता येतं. आता तुम्हाला सांगतो की राजकारण हे वतनदारांचाच खेळ झालेला आहे की काय, अशी परिस्थिती तयार झालेली आहे.
मी या पक्षाकडे किंवा त्या पक्षाकडे बोट दाखवत नाही, मला सगळ्याच पक्षामध्ये सारखेच दिसतात, मला त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही. मला तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगायची ती अशी की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा उदय झाला तो काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये बरंच साम्य आहे. काय साम्य आहे? एक तर मगाशी सरांनी उल्लेख केला, शिवाजी महाराजांच्याही जन्माच्या काळामध्येच एक फार मोठा दुष्काळ पडला, बालपणामध्ये फार मोठा दुष्काळ, इतका मोठा दुष्काळ की शेकडो माणसं अन्न करत मेलेली आहेत. म्हणजे तुकोबांच्या अनेक अभंगांमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो, इतिहासामध्येही अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. भयंकर दुष्काळ, अन्नाचा तुटवडा भयंकर, आणि माणसं तडफडून मारतायत. म्हणजे तुकोबा तर म्हणतात बरे झाले देवा, हे बायको मेली, म्हणजे किती उद्वेग आहे त्या माणसाच्या मनामध्ये. बरे झाले म्हणजे बरे झाले, आनंद